13 तारखेला ओबीसी नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता ओबीसींच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। मराठा समाजाकरता काढलेल्या जीआर विरोधात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ओबीसींच्या हिताकरता आम्ही कुणासोबतही जाऊ शकतो अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी स्पष्ट केली। तर आजच्या बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे आजची जी ऑनलाईन बैठक आहे ओबीसींची त्या ऑनलाईन बैठकीला बबनराव तायवाडे यांना बोलावलं गेलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, 2 दिवसाआधी तुमची मुंबईला बैठक झाली, ही बैठक यशस्वी ठरली का? तुम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक होतं का? आणि तुम्हाला आजही विश्वास आहे की सरकार 1 महिन्यात तुमचे सगळे जीआर काढते? बिलकुल चांगली सकारात्मक चर्चा झाली। विविध विभागाचे सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते। ज्या ज्या विभागासंबंधित मागण्या आहेत त्याच्यावरती सखोल चर्चा होऊन त्या मान्य केल्यानंतर आम्ही 1 महिन्याच्या आत हे याच्यावर शासन निर्णय निर्गमित करू अशा प्रकारचं पुनश्च एकदा आश्वासन अतुल सावे साहेबांनी दिलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्ही जेवढे मुद्दे सरकारला दिले, जेवढ्या मागण्या ठेवलेल्या त्या सर्व मागण्यांवर काल मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ओबीसी मंत्रिमंडळ त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्याच मुद्द्यावरती चर्चा झाली आणि त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्यांनी सुद्धा म्हणजे उपसमितीने सुद्धा मागणी सरकारकडे केलेली आहे। सर, पण काल उपसमितीमध्ये छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। छगन भुजबळ यांची भूमिका अद्याप स्पष्ट होत नाही आहे, कारण ते न्यायालयात जाणार होते, मात्र अद्याप तशी काही चर्चा किंवा तशी काही बातमी समोर येत नाही। मी आपल्याला सुद्धा वारंवार म्हटलेलं आहे की साहेबांची शेवटची भूमिका आम्हाला कळल्याशिवाय आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणार नाही। सर, आज ओबीसी नेत्यांची एक बैठक होत आहे मुंबईमध्ये। 8 किंवा 9 ऑक्टोबरला एक मोर्चा काढला जाणार आहे, त्याच्या नियोजनासाठी ही बैठक होत आहे। तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण आहे का? आणि दुसरा जर असा मोर्चा होणार असेल तर त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होईल का? पहिली गोष्ट, मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही आहे। दुसरी गोष्ट, कोणते मुद्दे घेऊन मोर्चे निघणार आहे ते मुद्दे जर स्पष्ट झाले आणि आमचे पदाधिकारी त्या मुद्द्यांसोबत एकमत सहमत झाले तर आम्ही त्या मोर्चात नक्कीच सहभागी होऊ। वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आता पुढच्या बुलेटिन बातमीकडे वळूया। बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भातली बातमी आहे की कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना मोठा धक्का बसलेला आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवलाय आणि रद्द केलाय। रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर 2017-18च्या दरम्यान वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला। पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आलं। नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती।